हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय. शेवटी ईश्वरीने ही कॉम्पिटिशन जिंकली आहे. तिने बनवलेल्या फ्युजन वडापावला 10 पैकी 10 गुण मिळाले आणि सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ईश्वरीने जिंकून दाखवलंय. त्यामुळे नम्रता, वल्लरी, सौदामिनी यांचा जबर जळफाट झालाय. सगळ्यांच्या तोंडावर 12 वाजले आहेत. पण हार मानेल ती वल्लरी कसली? वल्लरीने चक्क अर्णवच्या आईचं मशीन, सात्विकाचं मशीन तोडून टाकण्याची सुपारी दिली आहे नम्रताला. मग नम्रता हे करेल का? आणि अर्णवच्या आईचं मशीन तोडलं मग अर्णव काय करेल? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, खरंच हा एपिसोड खूप भारी होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पहिला राऊंड संपायला आता फक्त 5 सेकंद राहिलेले असतात आणि अँकर जोरजोरात ओढत असते. शेवटचे 5 सेकंद बाकी आहेत. 5, 4 आणि ईश्वरी, नम्रता आणि बाकीचे सगळे कंटेस्टंट आपला पदार्थ गार्निश करत असतात. आणि मग ही अँकर म्हणते, फिनिश, टाईम संपलाय तुमचा, आता कुणीही काही करू नका. आणि मग हा लोकचवीचा नवा अंदाज, हा पहिला राऊंड संपलेला असतो. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. अँकर सांगते, आता सगळ्यांनी एक एक करून आपापले पदार्थ जजेस समोर आणून ठेवा. मग जजेस हे पदार्थ टेस्ट करतील आणि कोण जिंकलंय त्याचा निकाल देतील. सगळ्यात आधी नम्रता पुढे येते, आपले इंदोरी पोहे जजेस समोर ठेवते. मग त्यानंतर ईश्वरी येते. ईश्वरीला अजूनही दिसत नसतं आणि ती आपला हा फ्युजन वडापाव या जजेस समोर ठेवते आणि हा वडापाव खरंच अतिशय सुंदर दिसत असतो. मग सौदामिनी क्रिएशन आणि बाकीच्या टीमसुद्धा आपले वेगवेगळे पदार्थ जजेस समोर ठेवतात. सगळे जजेस या पदार्थाकडे पाहत असतात. सगळ्यांचे पदार्थ एक से बडकर एक असतात. चॉकलेट समोसा, फ्युजन मिसळ, फ्युजन दाबेली, सगळं काही भारी असतं. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता कोण जिंकणार. अँकर म्हणते, तर चला जजेस, आता तुम्ही एक एक करून सगळे पदार्थ टेस्ट करून पहा आणि मग तुमचा निर्णय द्या की ही स्पर्धा कोण जिंकलंय. सगळे जजेस हे उभे राहतात आणि सगळ्यात आधी हे जे फूड कॉम्पिटिशनचे मेन जज असतात ते ईश्वरीला आपला पहिला प्रश्न विचारतात. मिसेस ईश्वरी, तुम्हाला काही दिसत नसताना सुद्धा, एवढ्या अडचणी येऊन सुद्धा तुम्ही जी हिंमत दाखवली आहे आणि एवढ्या कमी वेळेत तुमचा हा जो पदार्थ पूर्ण करून दाखवलाय ना, त्यासाठी तुमचं कौतुक करायलाच हवं. पण मला एक प्रश्न पडला आहे. तुम्हाला स्पर्श ज्ञानाने सगळ्या गोष्टी कळल्या की कोणती गोष्ट कोणती आहे, हे गोष्ट तुम्हाला समजली. पण जेव्हा तुम्ही वडे तळत होता तेव्हा तुम्हाला कसं कळलं की वडा हा तळून झालाय? कारण वडा हा कच्चा सुद्धा राहू शकत होता किंवा जळू सुद्धा शकत होता, जास्त तळला जाऊ शकत होता. ते तुम्हाला कसं कळलं? सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असतो. ईश्वरी काय उत्तर देईल याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि ईश्वरी सांगते, सर, माझा अनुभव आहे, जेव्हा बटाटा वडा तळला जातो तेव्हा त्यातून एक खरपूस वास येतो आणि मी तेच लॉजिक लावलं. जोपर्यंत हा खरपूस वास मला आला नाही तोपर्यंत मी हा वडा तसाच तळू दिला आणि ज्या क्षणी मला खरपूस वास आला, मला समजलं की हा वडा तळला गेलाय, तेव्हाच मी तो तेलातून बाहेर काढला. हे ऐकून हे जजेस खूप खुश होतात आणि म्हणतात, खरंच खूप छान, खूप सुंदर. आणि मग एक एक करून सगळे जजेस पदार्थ टेस्ट करतात. सगळ्यात आधी नम्रताचे फ्युजन इंदोरी पोहे टेस्ट करतात. ईश्वरी, अर्णव, नम्रता, आकाश सगळे कंटेस्टंट चांगलेच घाबरलेले असतात. मग जजेस एक एक करून सगळे पदार्थ टेस्ट करत असतात. चॉकलेट समोसा असतो, त्यानंतर फ्युजन वडापाव असतो, त्यानंतर फ्युजन मिसळ असते. सगळ्यांची टेस्टिंग सुरू असते. ईश्वरी अर्णवला विचारते, सर, आपला पदार्थ कसा दिसतोय? फ्युजन वडापाव मी चांगला प्रेझेंट केलाय ना? अर्णव सांगतो, हो मिस इंदोर, खूप छान दिसतोय आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की दिसायला जितका छान आहे ना, तो चवीला सुद्धा तितकाच छान असेल. हे ऐकून ईश्वरीलाही बरं वाटतं. मग हे जजेस चॉकलेट समोसा टेस्ट करून पाहतात. त्याच्या पुढे मिसळ असते, फ्युजन मिसळ. आणि सगळ्या कंटेस्टंटच्या मनात धगधुक धगधुक सुरू असते की जजेसला हे पदार्थ आवडतील की नाही.
मग फॅशन स्पर्धेचे जज असो, फूड स्पर्धेचे जज असो, मेन जज असो, हे पुन्हा पुन्हा सगळं चेक करत असतात, टेस्ट करून पाहत असतात. आणि ईश्वरी विचारते, सर आपला फ्युजन वडापाव टेस्ट केला का? अर्णव सांगतो, नाही मिस इंदोर, आता करतील. आणि मग हे जे जजेस असतात ते खरंच 5 स्टार हॉटेलचे जज आहेत वाटतं. वडापाव ते काटा आणि चमच्याने टेस्ट करतात आणि फक्त वडा टेस्ट करतात, पाव टेस्ट करत नाही. आता जर त्या पदार्थाचं नावच वडापाव आहे तर तो खाण्याची पद्धत वेगळी आहे, टेस्ट करण्याची पद्धत वेगळी आहे, पण ते अतिशय सोफिस्टिकेटेडपणे, स्टँडर्डपणे फक्त काटा आणि चमच्याने एक थोडासा घास खाऊन पाहतात आणि त्यांना या वडापावची टेस्ट कळते. आणि मग ते आपापला निर्णय देत असतात, मार्क्स देत असतात. त्यांना आता सगळ्या पदार्थांना मार्क द्यायचे असतात. हे मार्क 2 पॅरामीटर असतात. एक तर त्या पदार्थाला कसं प्रेझेंट केलं आहे आणि दुसरं म्हणजे हा पदार्थ किती टेस्टी आहे, यावरून हे मार्क्स द्यायचे असतात. सगळे कंटेस्टंट त्यांच्याकडे पाहत असतात की यांना आपला पदार्थ आवडला की नाही. आणि मग या जजेसचा निर्णय होतो आणि जे मुख्य जज असतात ते ईश्वरीचं कौतुक सुरू करतात. मिसेस ईश्वरी, खरंच तुमच्या हिमतीला दाद द्यायला पाहिजे. तुम्हाला काही दिसत नसताना सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवला आणि फक्त बनवलाच नाही, अतिशय रुचकर आणि टेस्टी बनवला. हे ऐकून सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. त्यानंतर जजेस नम्रताचं सुद्धा कौतुक करतात आणि म्हणतात की इंदोरी पोहेसुद्धा खूप छान होते. आणि खरं सांगायचं तर या स्पर्धेत ज्या ज्या स्पर्धकांनी जे जे काही बनवलं आहे, लोकचवीचा नवा अंदाज या टायटलला सूट होणारं बनवलं आहे, त्यामुळे सगळ्यांचंच कौतुक. सगळे कंटेस्टंट खुश होतात, सौदामिनी, बाकीचे प्रेक्षक सगळे टाळ्या वाजवत असतात. आणि मग जजेस सांगतात, पण आता मी तुम्हाला सांगतो की प्रेझेंटेशन म्हणजे दिसायला हे पदार्थ जेवढे छान होते तेवढे छान हे टेस्टला सुद्धा होते का? आणि मग हे मुख्य जज गप्प बसतात. मग जी लेडीज जज असते ती सांगते, हो टेन्शन घेऊ नका, सगळे पदार्थ टेस्टमध्ये सुद्धा नंबर 1 होते. आम्हाला सगळेच पदार्थ खूप आवडले आहेत. आकाश आणि नम्रताला तर खूप आनंद होतो. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा खुश होतात. आणि मग एक एक करून हे जजेस सगळ्या पदार्थांबद्दल सांगत असतात. मग जे मुख्य जज असतात, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ते ईश्वरीचं कौतुक सुरू करतात. मिसेस ईश्वरी, खरंच तुमच्या हिमतीचं कौतुक करायला पाहिजे. ते जेवढं केलं तेवढं कमीच आहे, कारण तुम्ही खूप छान काम केलं आहे. काही दिसत नसताना सुद्धा तुम्ही हिंमत नाही हरला. अशा वेळेस एखादी व्यक्ती हिंमत हरून ही स्पर्धा सोडण्याचा विचार करू शकतं की नाही, मला या स्पर्धेत नाही भाग घ्यायचा आहे, मी नाही करू शकत. पण तुम्ही असं नाही केलं, तर तुम्ही हिंमत दाखवली आणि तुम्ही सगळ्यांसमोर हे ठणकावून सांगितलं की नाही, मी ही स्पर्धा जिंकणारच, मी या स्पर्धेत भाग घेणारच. आणि तुमच्या या हिमतीला, तुमच्या या डेडिकेशनला खरंच सलाम करायला पाहिजे. सगळेजण ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. परंतु नम्रता मात्र तोंड वाकडं करते. नम्रताला हे बिलकुल आवडत नाही. नम्रताचा जो जळफाट होतोय ना, तो पाहून खरंच वाईट वाटतंय. स्वतःच्या बहिणीबद्दलच कुणी इतका वाईट विचार कसा करू शकतं? आता तुम्ही तिच्या डोळ्यात लिक्विड टाकलं, तिला त्रास झाला, हे सगळं होऊनसुद्धा जर ईश्वरीने एवढ्या महत्त्वाच्या प्रयत्नाने एवढं करून दाखवलंय, तर तिचं कौतुक करायला हवं ना. पण नम्रताचा यामध्ये सुद्धा जळफळाट होत असतो. त्यामुळे नम्रता खूप चिडलेली असते. देवसरेसुद्धा चांगला जळतो. मग जजेस सांगतात, थांबा थांबा, आपण काही अजून आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये, रिझल्ट लागलेला नाहीये, रिझल्ट आत्ता आम्ही जाहीर करणार. मग सगळे जजेस अँकरला आपले मार्क सांगतात आणि कोण जिंकलंय त्याबद्दल सांगतात. तोपर्यंत ईश्वरी अर्णवला टेन्शन आलेलं असतं. आकाश हा ईश्वरी अर्णवकडे पाहत असतो. नम्रताला हे दिसतं. नम्रता चिडून म्हणते, आकाश तुम्ही सारखं सारखं त्यांच्याकडे कशाला पाहताय? आकाश विचारतो, म्हणजे? तर नम्रता चिडून म्हणते, आपण सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये आहोत ना, आणि आपण सुद्धा ही कॉम्पिटिशन जिंकावी असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही सारखं सारखं त्यांच्याकडे कशाला पाहताय? तर आकाश नम्रताला ठणकावून सांगतो, नम्रता मी त्यांच्याकडे पाहतोय कारण मला ईश्वरीचं कौतुक वाटतंय. काही दिसत नसताना सुद्धा तिने ही कॉम्पिटिशन पूर्ण केली, इतका छान पदार्थ बनवला आणि जजेससुद्धा तिचं कौतुक करताय. मग ती तर आपली फॅमिली मेंबर आहे, आपण का तिचं कौतुक करायचं नाही? आणि मला असं बिलकुल वाटत नाही की आपण जिंकू नये, आपणही जिंकावं. पण खरं सांगायचं ना तर दादा आणि वहिनीने जिंकावं अशी माझी इच्छा आहे, कारण ते जास्त डिझर्विंग आहेत. एवढी संकटं येऊनसुद्धा
त्यांनी हे करून दाखवलंय. नम्रताची बोलतीच बंद होते. ती खूप चिडते आणि मनात विचार करते, कशाला खोटं बोलताय, खरं खरं बोला ना, की तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी जिंकावी एवढंच तुम्हाला वाटतं, स्वतः जिंकावं असं तर स्वप्नातसुद्धा विचार येत नाही, अशी बडबड नम्रता करत असते. आणि इकडे हे अँकर रिझल्ट डिक्लेअर करायला सुरुवात करते आणि सांगते, चला तर मी आता टॉप 5 कंटेस्टंटचे नाव घेणार आहे. 5व्या नंबरपासून सुरुवात करते आणि 5वा नंबर आलाय ज्यांना 7.5 मार्क्स मिळाले आहेत. ते आहेत चॉकलेट समोसा. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. मग पुढचा नंबर लागला आहे, त्यांना मिळाले आहेत 8.0 आणि ते आहेत फ्युजन दाबेली. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात. आणि मग तिसरा नंबर आला आहे सौदामिनी क्रिएशन्स. त्यांना मिळाले आहेत 8.5. तिसरा नंबर आला तरी सौदामिनी जोरजोरात टाळ्या वाजवते. तिला तिसरा नंबर, चौथा नंबर कदाचित कळतच नाहीये. ती तिसऱ्या नंबरवर सुद्धा खुश असते. मग ईश्वरी अर्णवला टेन्शन येतं की आता कोण जिंकणार आहे. आकाश आणि नम्रता सुद्धा टेन्शनमध्ये असतात, कारण आता टॉप 2 कंटेस्टंट बाकी आहेत. अँकर सांगते आता फक्त टॉप 2 बाकी आहेत आणि दुसरा नंबर आला आहे आकाश आणि नम्रता यांचा. त्यांना मिळाले आहेत 9.5. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. मामा, आजी, अंजली, नम्रता आणि आकाश तर एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर इकडे एक मुलगी आपल्या मोबाईलवर हे कॉम्पिटिशन लाईव्ह पाहत असते. तिला मात्र टेन्शन येतं आणि ती विचार करते, अरे देवा, या नम्रताला 9.5 मिळाले, आता ईश्वरीचं काय होईल? ईश्वरीला 10 पैकी 10 मिळतील का? तिला टेन्शन येतं. आणि मग अँकर सांगते आणि आता शेवटचा नंबर आहे सात्विक फॅशनचा. त्यांना किती गुण मिळाले असतील? एनी गेसेस? सगळे खूप टेन्शनमध्ये असतात आणि अँकर जोरात ओरडते, फर्स्ट नंबर आलाय सात्विक फॅशनचा. त्यांना मिळाले आहेत 10/10. हे ऐकून ईश्वरी अर्णवला जबर धक्का बसतो, पण हा आनंदाचा धक्का असतो. खरा दुःखाचा धक्का बसलेला असतो नम्रताला. नम्रताच्या तोंडावर 12 वाजतात आणि 24 वाजतात सौदामिनीच्या तोंडावर. तिचा तर विश्वासच बसत नाही. ईश्वरीला दिसत नसताना सुद्धा तिने 10/10, 10 पैकी 10चा पदार्थ कसा बनवला यावर तिचा विश्वासच बसत नाही. सगळे जोरजोरात ईश्वरीसाठी टाळ्या वाजवू लागतात. मामा टाळ्या वाजवतो, त्यानंतर अंजली आजी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. ही मोबाईलवर व्हिडिओ पाहणारी मुलगीसुद्धा खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ईश्वरी अर्णव एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आकाशसुद्धा खूप खुश असतो. फक्त नम्रताच्या चेहऱ्यावर सुतक पडलेलं असतं. 12 वाजलेले असतात. अर्णव ईश्वरी एकमेकांना मिठीत घेतात आणि सौदामिनी खूप चिडते. अंजली आजी खुश असतात आणि या स्पर्धेचा निकाल लागलेला असतो. अँकर सांगते, शेवटी या स्पर्धेचा निकाल लागलाच. स्पर्धा खरंच खूप रंजक होती आणि सात्विक क्रिएशन्सने ही स्पर्धा जिंकली आहे. सात्विक फॅशन जिंकलंय. ईश्वरी अर्णव राजे शिर्के आणि अर्णव राजे शिर्के ह्या दोघांनी ही कॉम्पिटिशन जिंकली आहे. त्यामुळे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात, खुश होतात. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहतच राहतात. ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणते. अर्णव ईश्वरीचं कौतुक करतो, तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. मग आकाश हा अर्णवला घट्ट मिठी मारतो, ईश्वरीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. मग नम्रता नाईलाजाने या दोघांचं अभिनंदन करते, पण तिच्या चेहऱ्यावर दिसतंय की तिला हे बिलकुल सहन झालेलं नाहीये. आणि मग जजेस, जे मुख्य आयोजक असतात, ते सांगतात, ईश्वरी मॅम, तुम्हाला या स्पर्धेत पदार्थासाठी 9.5 गुण मिळाले, परंतु तुम्ही जी हिंमत दाखवली, हार न मारण्याची प्रवृत्ती दाखवली, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 0.5 गुण मिळाले आहेत आणि परफेक्ट 10/10 मिळालेत. त्यासाठी तुमचं अभिनंदन. ईश्वरी अर्णव खूप खुश होतात. तर नम्रताच्या चेहऱ्यावर 12 वाजतात आणि सौदामिनीसुद्धा खूप चिडलेली असते. एवढं करूनसुद्धा आपण हरलो, त्यामुळे तिला राग येतो. मामा, आजी, अंजली, जजेस, सगळे कंटेस्टंट जोरजोरात टाळ्या वाजवत असतात आणि ही मोबाईलवर कॉम्पिटिशन पाहणारी मुलगीसुद्धा खूप खुश होते आणि म्हणते, मला माहीतच होतं ईश्वरी आणि अर्णवच जिंकणार. मग ही अँकर सांगते, आज फूड स्पर्धा पार पडली. आता अजून खूप राऊंड बाकी आहेत. बाकीच्या कंटेस्टंटने निराश होऊ नका. तुम्ही यानंतर जिंकू शकता आणि ही स्पर्धासुद्धा जिंकू शकता. आता भेटूया उद्या पुढच्या राऊंडसाठी
आणि आजचा दिवस संपतो. सगळे उभे राहून ईश्वरी आणि अर्णवसाठी टाळ्या वाजवत असतात. ईश्वरीने दिसत नसताना सुद्धा ही स्पर्धा जिंकून दाखवली याचं सगळ्यांना कौतुक वाटत असतं. ईश्वरी अर्णव एकमेकांना घट्ट मिठी मारतात. नम्रता आणि सौदामिनी मात्र त्यांच्याकडे पाहून जळत असतात. थोड्या वेळाने सौदामिनी ही वल्लरीला कॉल लावते. वल्लरी कोठे चालली आहे देवास माहीत, नेहमी गाडीतच बसू नये. वल्लरी कॉल उचलते आणि म्हणते बोला. तर सौदामिनी चिडून म्हणते बोला काय बोला, येथे ईश्वरी आणि अर्णवने कॉम्पिटिशन जिंकली, तुझा प्लॅन सुपर फ्लॉप झालाय आणि काय नाक वर करून बोलतीये, बोला. वल्लरीला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते एक नंबरचा फालतू प्लॅन होता तुझा, ईश्वरीची दृष्टी गेली तरी सुद्धा ईश्वरीने जिंकून दाखवलं. तर वल्लरी चिडून म्हणते हो मला काय बोलताय, मला काय माहीत होतं का ती ईश्वरी एवढी चिवट असेल, जितकी दृष्टी गेली तरी सुद्धा तिने ते पदार्थ बनवून दाखवला, यात माझी काय चूक आहे. तर सौदामिनी म्हणते मग काय माझी चूक आहे, तू त्या ईश्वरीला ओळखतेस ना, तुला माहीत पाहिजे तिला कसं हरवायचं, तिला काय जमणार नाही, एवढी तर अक्कल नाही आहे तुला. तर वल्लरी चिडून म्हणते हो माझी अक्कल नाही काढायची बरं का. तर सौदामिनी म्हणते मग कोणाची अक्कल काढायची. वल्लरी म्हणते झालं गेलं विसरून जा, आता माझ्याकडे आणखीन एक प्लॅन आहे, मी तुम्हाला तो सांगते. तर सौदामिनी चिडून म्हणते हड, मला तुझ्या प्लॅनची गरज नाही आहे, आणि ती फोन कट करते. वल्लरी रागारागाने म्हणते ही बाई आहे ना एक नंबरची आगाऊ आहे, काहीच ऐकत नाही. जा काय करायचं ते कर, मला नाही फरक पडत, तुला जिंकायचं तर जिंक, हरायचं तर हर, मला काही फरक पडत नाही. असा विचार करून वल्लरी पुढे निघते. आणि इकडे सौदामिनी विचार करते या वल्लरीच्या नादी लागून आहे ना मी फक्त माझं नुकसान करून घेते, आता बस, आता मी माझं नुकसान करून घेणार नाही. काही झालं तरी मी सात्विक फॅशन माझ्या हातून जाऊ देणार नाहीये. ही स्पर्धा तर मीच जिंकणार, अर्णव आणि ईश्वरीला हरवणार, सात्विक फॅशन माझ्या हातून जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार सौदामिनी करते. थोड्या वेळाने रात्र होते. ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता सगळे घरी आलेले असतात आणि अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला फळ खाऊ घालतो आणि तिचा वटपौर्णिमेचा उपवास सोडवतो. सगळेजण टाळ्या वाजवतात. अंजली म्हणते शेवटी ईश्वरीचा वटपौर्णिमेचा उपवास सुटला, अर्णवच्या हातून फळ खाऊनच तिने आपला उपवास सोडलाय. तर आजी म्हणते हो ना, आज ईश्वरीचा वटपौर्णिमेचा उपवास खरंच सफळ संपूर्ण झाला. हे ऐकून ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. आकाश, अंजली हसत असतात. फक्त नम्रताच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तिला ईश्वरीचं हे कौतुक बिलकुल सहन होत नाही. आजी म्हणते शेवटी ईश्वरी आणि अर्णव जिंकले. इतकी संकट आली त्यांच्यावर तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही. आणि ईश्वरी खरंच तुझं कौतुक करायला पाहिजे, तुला काही दिसत नसताना सुद्धा तू ही कॉम्पिटिशन जिंकली, खरंच कमाल आहे तुझी. ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. नम्रताचा मात्र जळफळाट होत असतो, तिला हे बिलकुल सहन होत नाही. अंजली म्हणते हो ग ईश्वरी, खरंच मी तर असा विचारसुद्धा करू शकत नाही की डोळ्यांनी दिसत नसताना वडापाव बनवणं, पण तू ते करून दाखवलं, खरंच खूप हिमतीची आहेस तू. आणि तुझ्यासाठी खरंच आपण सगळ्यांनी एकदा म्हणलं पाहिजे हिप्पी फुर्रे, हिप्पी फुर्रे. आणि तेवढ्यात मामा तेथे येतो. मामा म्हणतो मी माझ्या दोन्ही सुनांकडून आदर्श घेतलाय आणि सगळ्यांसाठी पहिल्यांदाच कॉफी बनवली आहे, सगळ्यांनी टेस्ट करून पहा आणि सांगा कशी झाली आहे. सगळ्यात आधी मामा नम्रताला कॉफी देतो, मग अंजलीला देतो, मग अर्णव, आजी, आकाश सगळे कॉफी घेतात. आणि मामा म्हणतो आता टेस्ट करा आणि सांगा कशी आहे, आणि चांगली झाली नसेल तरीसुद्धा खोटं बोलायचं आणि चांगली झाली असंच सांगायचं. आजी म्हणते अरे काय अविनाश. मामा म्हणतो मग तेवढं तर असलंच पाहिजे की नाही. आणि सगळ्यात आधी आकाश हा चहा टेस्ट करतो, नाही कॉफी टेस्ट करतो. मामा म्हणतो अरे हो, आता आकाश राजेंनी सगळ्यात आधी कॉफी टेस्ट केली आहे, ते सांगतील कॉफी कशी आहे. तर आकाश म्हणतो तुमच्या स्टाईलमध्ये सांगतो, चहा लय 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 भारी झाला आहे. हे ऐकून मामा म्हणतो अरे काय हा कसा आहे. सगळेजण जोरजोरात हसू लागतात. ईश्वरी म्हणते मामा द्या माझ्याकडे, तशी तर मी कॉफी पित नाही, पण आज तुम्ही बनवली आहे ना म्हणून कॉफी पिते आणि सांगते कशी झाली आहे. मामा म्हणतो ईश्वरी पण तुला चालेल ना माझ्या हातची कॉफी, कारण तुझा नवरा काळी कॉफी पितो आणि मी दुधातली कॉफी बनवली आहे, त्याच्यासारखी काळी नाही बनवली आहे. ईश्वरी म्हणते हो हो मामाला सगळं चालतं, द्या. मामा ईश्वरीला कॉफी देतो. ईश्वरी कॉफी पिऊन सांगते खूप छान झाली आहे, एकदम मस्त झाली आहे. त्यामुळे मामाला आनंद होतो. मामा म्हणतो तर चला मग
ईश्वरी आणि अर्णव जिंकले त्यासाठी हिप्पी फुर्रे हिप्पी फुर्रे. अंजली म्हणते आता पुर्रे. आणि मामा सगळ्यांबरोबर चिअर्स करतो आणि सगळे कॉफी पित असतात. नम्रताचा चेहरा पडलाय हे आजीच्या लक्षात येतं आणि आजी म्हणते या सगळ्या गडबडीत नम्रता आणि आकाशचं कौतुक करायचंच राहिलं. नम्रता, खरंच तू सुद्धा खूप छान केलंस. तुला सुद्धा 9.5 गुण मिळाले आणि जजेसने सुद्धा तुझं किती कौतुक केलं. तुझं कौतुक करायचंच राहून गेलं. तर नम्रता म्हणते नाही आजी, काही हरकत नाही. आजी म्हणते असं कसं, चांगलं काम केलं आहे ना तर त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. खरंच आज तुम्ही कॉम्पिटिशन जिंकलाच आहात यात काही शंका नाही. ईश्वरी म्हणते हो आजी, माझ्यासाठी तर नमुताई आणि आकाश भाऊजी जिंकले आहेत. माझी फेवरेट जोडी तीच आहे आणि त्यांनी सुद्धा खूप चांगलं केलं. मला त्यांचं कौतुक वाटतं आहे. तर नम्रता म्हणते पण 2 नंबर आणि 1 नंबर यात फरक असतो ना. शेवटी आम्ही नाही जिंकलो. कितीही चांगली कोशिश करून काय फायदा जर त्याचा रिझल्ट मिळाला नाही आणि जिंकलं नाही तर. सगळे म्हणतात नाही नाही असं कसं असतं, कोशिश करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि मग अर्णवसुद्धा म्हणतो माझ्यासाठी सुद्धा नम्रता आणि आकाशची जोडी दी बेस्ट आहे. ईश्वरी सांगते आणि माझी तर मोस्ट फेवरेट जोडी आहे. हे ऐकून नम्रता आणि आकाशला आनंद होतो. तेवढ्यात मामा असं काहीतरी बोलतो ज्यामुळे नम्रता पुन्हा चिडते. मामा म्हणतो फरक फक्त एवढाच आहे, जे नम्रताने उघड्या डोळ्यांनी केलं ते ईश्वरीने डोळे बंद असताना करून दाखवलं, हो की नाही. नम्रताचा चेहराच पडतो. अंजली मामाला म्हणते अरे काय मामा. सगळे हसू लागतात. मामा विचारतो का जास्त बोलून गेलो का. अंजली म्हणते हो. मग मामा नम्रताला सॉरी म्हणतो. नम्रता इट्स ओके म्हणते पण तिला राग आलेला असतो. आकाश म्हणतो खरंच ईश्वरी, आज तू जे काही केलं आहे ना त्याचं कौतुक करायलाच हवं. तू खरंच खूप भारी खेळलीस आणि ही कॉम्पिटिशन जिंकलीस. नम्रता चिडते. ईश्वरी थँक्यू म्हणते आणि आजी म्हणते आज ईश्वरी आणि अर्णव जिंकले आहेत. आपण सेलिब्रेशन करायचं का. काहीतरी गोडाधोडाचं बनवूया आणि मस्त सगळे गोड खाऊया. मामा म्हणतो हो चालेल ना, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आकाश म्हणतो नम्रताला शेवयाची खीर खूप छान जमते. नम्रता शेवयाची खीर बनवेल. नम्रता म्हणते हो हो बनवेल ना. आणि मग मामा सगळ्यांशी गप्पा मारत असतो की पुढे काय करायचं, कसं काय करायचं. सगळे मस्त डिस्कशन करत असतात आणि ईश्वरी अर्णव जिंकले त्याबद्दल जोरजोरात हिप्पी फुर्रे हिप्पी फुर्रे असं त्यांचं सेलिब्रेशन सुरू असतं. ईश्वरी, अर्णव, अंजली, मामा, आजी, आकाश सगळे खूप खुश असतात. आणि तेवढ्यात अर्णवला आठवतं. अर्णव विचारतो अरे मामा, मामी कुठे. मामी आज कॉम्पिटिशनला सुद्धा नव्हती, घरातसुद्धा नाही आहे. तर मामा म्हणतो ए बाबा, तुला हरायचं आहे का, कशाला तिचं नाव काढतोय. ती जेथे असते तेथे फक्त प्रॉब्लेमच होतात. तर आजी म्हणते काय अविनाश, असं बोलता का स्वतःच्या बायकोबद्दल. तर अविनाश सांगतो आता काय बोलणार आहे, येथे सगळे आनंद साजरा करताय ना. आनंदाच्या ठिकाणी कधी वल्लरी असते का. नाही. हा इथे भांडणं वादविवाद सुरू असते, मग वल्लरी नक्की असती. त्याच्यामध्ये आगीत तेल ओतायला. सगळेजण हसू लागतात. मामा म्हणतो ते सोडा, वल्लरी ना तिच्या सख्ख्या मित्राच्या सख्ख्या नवऱ्याला पाहायला गेली आहे पुण्याला, जो खूप सिरियस आहे. आता कोण नवरा कोण मैत्रीण तिचं तिला माहीत. जाऊ द्या, तिचं तिला करू द्या, आपण आपला आनंद साजरा करूया. आणि सगळे मस्त एन्जॉय करतात, खातात पितात, एकमेकांशी गप्पा मारतात. आणि इकडे वल्लरी अजूनही तिच्या गाडीतच बसलेली असते. वल्लरीला काही पुण्यातल्या मैत्रिणीचं घरं सापडलं नाही आहे किंवा एखादं हॉटेल वगैरे काही सापडलेलं नाही आहे. ती गाडीत असते आणि रमाकांतचं सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकते आणि या सिम कार्डवरून मोबाईलवरून ईश्वरीला मेसेज करते प्रिय ईश्वरी, मी तीर्थयात्रेत चाललो आहे. आणि वल्लरी खुश होऊन म्हणते डॅट इज डॅट. आता काही टेन्शन नाही. आता त्या रमाकांतला कुणी शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करणार नाही. तो तीर्थयात्रेला गेला असंच सगळ्यांना वाटेल. हा विचार करून वल्लरी मस्त तिची छान स्माईल करते आणि खुश होते. आणि इकडे अर्णवला मात्र चक्क रमाकांतची आठवण येते आणि अर्णव विचारतो ते कुठे आहेत. सगळ्यांना कळतं की अर्णव रमाकांतबद्दल विचारतोय, पण सगळे त्याला विचारतात ते कोण. या घरात ते नावाचं कुणी नाही आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे. तर अर्णव म्हणतो ते नाही का, ते अशी एवढे उंच आहे. तर आजी म्हणते असं कुणी नाही आहे, सगळ्यांची हाईट नॉर्मलच या घरामध्ये. अर्णव हा आपल्या वडिलांबद्दल विचारत असतो, हे सगळ्यांना समजतं. अर्णव म्हणतो ते नाही का ज्यांना दाढी आहे.
तर मामा म्हणतो, या घरात दाढी फक्त आकाशला आहे, बाकी कोणाला नाही आहे. अर्णव खूप चिडतो. ईश्वरी आणि अंजली हसत असतात. अर्णव म्हणतो, आहे ना, व्हाईट रंगाची दाढी आहे त्यांना, ते कुठे आहेत? तर अंजली म्हणते, व्हाईट रंगाची पांढरी दाढी नाही, त्यांना आता काही दाढी वगैरे राहिली नाही आहे. अर्णव चिडून म्हणतो, तुम्हाला कळलंय मी कोणाबद्दल विचारतोय, कुठे आहेत ते? तर अंजली म्हणते, अरे एकदा त्यांना बाबा बोल ना, त्यांची एवढी काळजी वाटते, ते कोठे हे विचारायची हिंमत आहे, फक्त बाबा कोठे असं तुला बोलता येत नाही आहे. अर्णव म्हणतो, हो हो तेच, कोठे आहेत ते? तर ईश्वरी म्हणते, अरे वा सर, आज तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाबाबद्दल चौकशी करताय, ऐकून छान वाटलं. अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो आणि मग अर्णव चिडून म्हणतो, काही काळजी वाटत नाही आहे, फक्त एवढी कॉम्पिटिशन सुरू आहे, कोठे दिसले नाही म्हणून विचारलं, कोठे गेलेत ते? त्यांना तर कसली काळजी नाही आहे. आजी सांगते, अरे ते गेले असतील एखाद्या वेळेस मंदिरात, घरात कुणी नव्हतं, आपण सगळे कॉम्पिटिशनला गेलो होतो म्हणून मन रमवायला गेले असतील आणि त्यांना तेथे बरं वाटतं. आणि तेवढ्यात अंजलीला वल्लरीने पाठवलेला रमाकांतचा मेसेज भेटतो. ईश्वरी म्हणते, पहा बाबांना 100 वर्ष आयुष्य आहे. ईश्वरी हा मेसेज वाचून दाखवते की बाबा हे पंढरपूरला चालले आहेत वारीसाठी. मामा म्हणतो, अरे हो, आता वारी सुरू झाली आहे ना, त्यांच्या आश्रमातील काही मंडळी भेटली असतील, साधू संत असते, त्यांना काही सामानाची गरज नसते आणि गेले असतील वारीला. हे ऐकून घरातील सगळ्यांना आनंद होतो. पण अर्णव चिडून म्हणतो, चुकीचं आहे ना हे, वारीला जाओ किंवा देवदर्शनाला जाओ, सांगून जायला पाहिजे ना, घरच्यांना काळजी वाटते, टेन्शन येतं. हे ऐकून ईश्वरी म्हणते, अरे वा सर, तुम्हाला तर खूपच काळजी वाटतीये. घरातले सगळे खुश होतात की अर्णवला त्याच्या बापाची, रमाकांतची आता काळजी वाटायला लागली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला सांगेल आणि मग अर्णव हा नम्रताला जाब विचारेल, नम्रता, तू ईश्वरीला जे लिक्विड दिलं होतं त्याच्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यांची दृष्टी गेली, हे कोणाचं तरी कटकारस्थान असू शकतं, तुला ते कुणी दिलं होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून तू हे केलंस, हे ऐकून नम्रताला जबर धक्का बसेल. आणि मग ईश्वरी ही अर्णवला सांगेल, अर्णव सर, आपल्याला ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे, पण त्यापेक्षा डेंजरस प्लॅन मामी बनवणार. मामी ही कोणाला तरी फोन करून सांगेल, अर्णवला जर ही कॉम्पिटिशन जिंकू द्यायची नसेल तर अर्णवच्या आईची मशीन, सात्विकाची मशीन तोडून फोडून टाका, उद्ध्वस्त करून टाका, त्याचा चेंदा मेंदा करून टाका. त्यामुळे आता मामी खूप डेंजरस प्लॅन बनवणार आहे, एवढं मात्र नक्की. इकडे ईश्वरी, अर्णव, मामा, आकाश सगळे हातात हात मिळवतील आणि कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा जिंकायची असं ठरवतील. मग आता कोण ही स्पर्धा जिंकणार? वल्लरी खरंच अर्णवच्या आईची मशीन उद्ध्वस्त करेल का? त्याचा अर्णववर काय परिणाम होईल हे तर आपला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.